नमस्कार मंडळी, मी गोपीचंद कोळी क्रिएटिव्ह गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। काल संध्याकाळी पण थोडा अवकाळी पाऊस झालेला आहे आणि आमच्या शेतामधलं वातावरण कशा पद्धतीने दिसतोय याचा संपूर्ण व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जो ऊस पीक आहे त्याचं नियोजन जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपला येणारा जो पीक आहे तो व्यवस्थित येतोय। आणि मी पण माझ्या शेतामधला जो बॅकग्राऊंडला तुम्हाला ऊस दिसतोय या ऊसाला या उन्हाळ्यामध्ये आतापर्यंत 3 फवारणी झालेत आणि 3 सिंपल पद्धतीमध्ये असलेले खताचे डोस दिलोय। आणि फक्त असल्या कडक उन्हामध्येही आपण पाण्याचं नियोजन आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळं अशा पद्धतीनं ऊस आलेला आहे। पूर्ण जेवढे काही प्लॉट आहेत त्याचे सगळे व्ह्यू दाखवतोय, तुम्ही पहा। हा जो ऊसाचा प्लॉट आहे हा नोव्हेंबर तोडणी आहे, नोव्हेंबर तोडणी झालेला आहे आणि आत्तापर्यंत हा ऊस अशा पद्धतीने वाढ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। फक्त आमच्याकडे कसं जमीन कसं आहे त्या पद्धतीने प्रत्येक प्लॉटमध्ये ऊस हा वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे। आता या ठिकाणी हा जमीन पण चांगल्या पद्धतीचा आहे, त्यामुळं हा ऊस अशा पद्धतीने दिसतोय आणि असल्या कडक उन्हामध्येही पानं वगैरे सर्व जे काय आहेत ते हिरवगार आहेत। कारण आपण याच्यावर कुठलेही बुरशीजन्य रोग वगैरे पडू दिलेले नाही, वेळोवेळी याला प्रत्येक वेळी फवारणी केलोय। अशा पद्धतीनं हा एक प्लॉट आहे आणि हा बॅकग्राऊंडचा जो आहे हा घराचा वगैरे व्ह्यू आहे आमचा। आणि हा जो प्लॉट आहे थोडं जमीन त्यामध्येच चांगल्या प्रकारचा आहे, परंतु थोडं हलक्या स्वरूपाचं असल्यामुळं ह्याचाही वाढ असंच आहे। कारण आमच्याकडे सगळं नोव्हेंबरमध्ये तोडणी झालेलं आहे। या ऊसाला आपण फायनल काम करणार आहे। त्याकरिता या ऊसाला नेमकं कोणते खतं टाकावे आणि तुम्ही कोणते टाकताय हे कमेंटमध्ये सांगा। तुमच्याकडं नेमकं बाळबळी करताना कोणते खत देत आहे हे नक्की कमेंटमध्ये करा। कारण तुमच्या पद्धतीने पण प्रत्येक शेतकरी काही ना काही वेगळ्या पद्धतीने आपल्या शेतातील शेतपिकांचे व्यवस्थापन करतोय। ऊसाचा जो खताचा व्यवस्थापन आहे कशा पद्धतीने आहे बरेचसे व्हिडिओ चॅनलवरती आहेत माझ्या। आणि तुमच्याकडं ज्यावेळी आपण बैलाचे कामं अथवा बाळभरणीचं कामं करून जे खतं टाकतोय ते नक्की सांगा। पाहूयात तुमच्या एरियामध्ये अथवा तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं करताय ते जाणून घेता येईल। आणि जे कोणी इतर शेतकरी जे कमेंट वाचतील त्यांना पण कळेल की बाबा बाळभरणी करताना असा जर ऊस असेल तर कोणत्या पद्धतीने खत द्यावे आणि कोणत्या घटकांचा त्यात समावेश असावा ह्याचा थोडं त्यांना मदत होईल अथवा थोडं ज्ञान भेटेल। अशा उन्हाळ्यामध्येही थोडासा जरी पाऊस झाला तर वातावरणामध्ये किती बदल होतोय याचं दृश्य दाखवतोय, व्ह्यू कसा येतोय, जणू काही पावसाळा चालू झाला की काय अशा पद्धतीने हा दृश्य सध्या 2 दिवस झालं आमच्याकडे जाणवत आहे। व्ह्यू दाखवतोय तो पहा।